थंडी पडायला सुरुवात झाली होती. निजामाच्या भेटीसाठी पेशव्यांच्या बरोबर जाणारे सरदार पुण्याला तळ देऊन बसले होते. मार्गशीर्ष महिन्याच्या अखेरीस मुहूर्ताचा डेरा गारपीरावर उभारला. आघाडीच्या तुकड्या पुढे रवाना झाल्या. बरोबर अंबाजी पंत पुरंदरांना घेतलं. घोडदळ आणि भेटीच्या प्रसंगी आवश्यक म्हणून अंबारीसह हत्ती स्वारीत सामील करून घेतला. हवेलीतून निघण्यापूर्वी बाजीरावांनी काशीबाईंच्या महालात जाऊन त्यांचा निरोप घेतला. डोळ्यातले अश्रू सावरीत काशीबाईंनी बाजीरावांच्या हातावर दही घातलं. मग मातोश्रींच्या पायांवर डोकं ठेवून बाजीरावांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. कुलस्वामींचं दर्शन घेतलं आणि मागे वळून हवेलीकडे न पाहता फौजेत येऊन ते दाखल झाले. फौजांचं कूच पूर्वी रामेश्वराच्या दिशेनं सुरू झालं. 15 दिवसांनी मांजरा नदीच्या ऐन तीरावर पेशव्यांच्या फौजेचा तळ पडला. पै तीरावर निजामाचा शाही तळ 5 कोसांपर्यंत अगोदरच पसरला होता. त्यात चांदताऱ्याची शेकडो निशाणं उभारलेली भव्य शामियाने, मोठे डेरे आणि तंबू यांचा जणू समुद्र पसरला होता. ऐन तीरावरची पेशव्यांची छावणी त्या मानानं आटोपशीर होती. पेशव्यांच्या डेऱ्यासमोर जरीपटका फडफडत होता. वकिलांची ये जा सुरू झाली. तिसऱ्या दिवशी निजाम अलींचे वकील अंबाजी पंतांना बरोबर घेऊन पेशव्यांच्या भेटीसाठी आले. डोक्यावर मोगली पद्धतीची पगडी, अंगातला अंगरखा, कमरेला दुशेला आणि त्यामध्ये पायाच्या घोट्यापर्यंत पोहोचेल एवढी लांब तलवार अशा वेशात वकील आले. त्यांच्याबरोबर 50 घोडेस्वारही पाठीला भाले आणि कमरेला तलवार खोचून पेशव्यांच्या छावणीत आले. अंबाजी पंतांनी वकिलांना पेश केलं. पेशव्यांना पाहताच निजामांच्या वकिलानं खाली लावून 3दा मुघली पद्धतीचा कुर्निसात केला. बाजीरावांनी फक्त मान हलवली. पंतांनी वकिलांना त्यांच्या आसनावर बसवलं. पेशव्यांच्या फडावरचे पारसनीस शेजारी बसले. वकिलांनी फारसी जबानीत बात सुरू केली. नानासाहेबांची विनंती पेशव्यांनी मानली. ते आमच्या या मुलुखात आले याबद्दल नानासाहेबांना फार आनंद झाला आहे. त्यांनी पेशव्यांना सलाम सांगितला आहे. वकील छातीपर्यंत आलेल्या आपल्या दाढीवरून हात फिरवीत बोलत होते. नवाबांची भेट होणार म्हणून आम्हालाही नवाब साहेबांची विनंती पेशव्यांनी मानली. ते आमच्या या मुलुखात आले याबद्दल नवाब साहेबांना फार आनंद झाला आहे. त्यांनी पेशव्यांना सलाम सांगितला आहे. वकील छातीपर्यंत आलेल्या आपल्या दाढीवरून हात फिरवीत बोलत होते. नवाबांची भेट होणार म्हणून आम्हालाही आनंद झाला आहे. यापूर्वी त्यांची आमची झालेली भेट त्यांच्या लक्षात नसेल. मतलब पालखेडच्या मैदानावर त्यांची आमची दुरून फक्त नजरभेट झाली होती. ती त्यांना आता कदाचित आठवतही नसेल. बाजीरावांच्या स्वरामध्ये बेफिकीरपणा होता. पालखेडला त्यांनी निजामाचा पराभव केला होता. पेशव्यांच्या फौजेला निजामानं पाठ दाखवली होती. अश्रू वाचवता वाचवता मुश्किल झाली होती. ती आठवण निजामाच्या वकिलाला फारशी अभिमानाची नव्हती. तेव्हा विषय टाळून निजामाचे वकील म्हणाले, तीच कशाला? दिल्लीहून दक्षिणेच्या सुभ्याची सुभेदारी बादशहानं नवाब साहेबांना दिल्यापासून कितीतरी वेळा पेशव्यांची आणि त्यांची मुलाखत झाली आहे. या साऱ्या मुलाखतींची त्यांना याद आहे आणि आता पुन्हा पेशव्यांची मुलाखत होणार म्हणून नवाब साहेबांना मोठा आनंद झाला आहे. किरकोळ आगत स्वागताची अशी बोलणी झाल्यानंतर बाजीरावांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. आम्ही आता इथं आलो आहोत तर नवाबांशी भेटीची तारीख लवकर मुकरर करा. हा, तेच बोलण्यासाठी नवाब साहेबांनी आम्हाला पाठवलं आहे. भेटीची कोणती वेळ मुकर्रर करता? बाजीरावांनी विचारलं. पेशवे लांब पल्ल्याहून दौड करीत आले आहेत. त्यांनी थोडा आराम करावा. 10-15 दिवसानंतर भेटीची वेळ मुकर्रर करू असं नवाब साहेबांचं म्हणणं आहे. 10-15 दिवस छावणीत नुसतं बसून राहण्याची आम्हाला सवय नाही. पेशव्यांना आराम करायला तेवढे दिवस लागतीलच. त्यांच्या आरामासाठी नवाब साहेबांनी लखनौहून गणारणींचे आणि नाचणारणींचे खास तोफे आणलेले आहेत. गाणारणींचे आणि नाचणारणींचे खास तोफे आणले आहेत. पेशव्यांनी शौक करावा म्हणून त्यातले काही ताफे नवाब साहेब आज सायंकाळपर्यंतच पेशव्यांच्या छावणीत रवानाही करतील. नाचगाणं ऐकत पेशव्यांनी आराम करावा. मग सवडीनं भेटीची तारीख पेशव्यांच्या या कारभाऱ्यांशी बोलून आम्ही नक्की करू. अंबाजी पंत निजामाच्या वकिलांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. त्यांचा तो वेळ काढूपणा पाहून ते अस्वस्थ झाले. वकिलांना ते म्हणाले, इतका काळ इथं स्वस्थ बसण्या इतपत पेशव्यांना फुरसत नाही. पेशव्यांची भेट व्हावी म्हणून छत्रपती महाराजांकडे तुम्ही खलिते पाठविले. त्याप्रमाणे पेशवे आले आहेत. नवाब साहेबांनी भेटीचा दिवस लवकर मुकरर करावा. बाजीरावांनी अंबाजी पंतांच्याकडे पाहिले. गालात हसत ते म्हणाले, पंत, आम्हाला परत फिरण्याची घाई तर आहेच,
पण आमच्या ऐश आरामाकरिता नवाब साहेबांनी लखनौचे ताफे आणले आहेत असं म्हणतात, तर आमच्या छावणीकडे येऊ द्या, आम्ही त्यांचे नाच गाणं ऐकू. खुद्द पेशव्यांनी असं म्हटल्यानंतर अंबाजी पंतांचा नाईलाज झाला. पण त्या पाठोपाठ पेशव्यांनी नवाबाच्या वकिलाला विचारलं, वकील, भेटीचा दिवस मुकरर करण्यापूर्वी आम्हाला एक शंका आहे, त्याचा जबाब तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. जरूर जरूर, आम्ही जबाब देऊ. नवाब साहेबांची आणि आमची ही सलोख्याची भेट आहे, म्हणून आम्ही सड्या फौजेनिशी केवळ 5,000 स्वार बरोबर घेऊन भेटीला आलो आहोत. समोर नवाब साहेबांचा तळ दिसतो, तिथं निदान 40-50 हजार फौज तरी असली पाहिजे. आमच्याशी सलोख्याची भेट घ्यायची असताना नवाब साहेबांना एवढी फौज गोळा कराव्याची जरूर काय? दुरुस्त आहे, दुरुस्त आहे, आपला सवाल बिलकुल ठीक आहे. वकील डोक्यावरची आपली मोगली पगडी सावरत म्हणाले. बोलताना दाढीवरून हात फिरवण्याची त्यांना सवय होती. दाढी कुरवाळीत त्यांनी उत्तर दिले, पेशवे आपल्या राजधानीहून इकडे आले आहेत. त्यांच्या फौजा ठिकठिकाणी गुंतल्या असतील म्हणून ते सड्या फौजेनिशी आले. पण आम्ही आमच्याच मुलखात आहोत आणि आमची फौज कुठेही मोहिमेवर गुंतलेली नाही. आम्हाला कोणतीही मोहीम करायची नाही, फक्त दक्षिणेच्या 6 सुभ्यांचा कारभार करायचा आहे. म्हणून आमची फौज नेहमी नवाब साहेबांच्या बरोबर असते. असं म्हणजे नवाब साहेबांना स्वतःच्या मुलखात हिंडतानाही फौज बंद होऊन हिंडावं लागतं असं दिसतं. आणि आम्ही त्यांच्या मुलखात आलो तरी मोजकी माणसं बरोबर घेऊन आलो आहोत. भेटीचा दिवस मुकरर कराल त्यावेळी नवाबाच्या फौजेपैकी त्यांची खासगत फौज सोडून बाकी सारी फौज 25 कोस मागे हटली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तोबा तोबा, पेशवे सरकारांचा आमच्या नवाब साहेबांवर इतबार नाही काय? इतबार जरूर आहे. नवाब आमचे दोस्तच आहेत, पण दोस्त असतानाही पुण्याला वकील पाठवून जे काही राजकारण त्यांच्या मनात होतं ते त्यांना सहज पार पाडता आलं असतं. पण दोस्तीच्या गोष्टी बोलत असताना फौज घेऊन निजाम अली आमची भेट घेऊ इच्छितात. इतबाराचं असं एकतर्फी प्रदर्शन आम्हाला करता यायचं नाही. 15 दिवस आम्ही फौज मागे हटण्याची वाट पाहू. फौज जर मागे हटली नाही तर आम्हाला आमची छावणी उठवून पुन्हा परत जावं लागेल. आणि दोस्तांच्या समोरची छावणी उठवून पुन्हा पेशवे परत जातात तेव्हा त्याचा काय अर्थ असतो तो आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही. उत्तरेकडे आमचे सरदार मोहिमेवर आहेत. त्या फौजेचा रोख क्षणात दक्षिणेकडे फिरेल एवढंच आम्ही बजावून ठेवतो. पेशव्यांचा स्वर एकदम कडक झाला होता. मुत्सद्दीपणा मोठा डौल घालून वकील पेशव्यांची समजूत काढीत होते. पुन्हा पुन्हा लखनौच्या लवंड्या ऐश आरामाकरिता पेशव्यांच्या छावणीत येणार आहेत याचा उल्लेख करीत होते. पण वकिलांच्या चालाखीला दाद न देता बाजीराव त्यांना पुन्हा पुन्हा आपला ठाम निश्चय सांगत होते. बोलणे चालू असताना शेजारी पारसनीस बोलले होते. त्यांनी एक फारशी पत्र पेशव्यांच्या समोर ठेवलं. पत्रावरून झरकन नजर टाकून बाजीराव म्हणाले, हा, बरी याद झाली. नवाब साहेबांशी आणखी एक गोष्टींबद्दल बोलायचं आहे. त्याबद्दल आताच तुमच्याशी सुचवून ठेवतो. आमची भेट मुकरर होण्यासाठी नवाब साहेबांच्या मुलखात परळी वैजनाथाचं आमचं पुरातन देवालय आहे. त्या देवालयाला हल्ली तुमच्याकडून उपसर्ग पोहोचतो आहे. तो उपसर्ग ताबडतोब बंद झाला पाहिजे आणि निजाम साहेब आमची भेट घेतील त्याआधी देवस्थानासाठी नवाब साहेबांनी इनामाच्या सनदा तयार ठेवल्या पाहिजेत. नवाब साहेबांची आमची भेट होईल तेव्हा त्यांनी त्या सनदा आमच्या स्वाधीन कराव्यात. आम्ही त्या सनदा पुजाऱ्याकडे पोहोचत्या करू. पेशवे मोठ्या दिमाखानं निजामाच्या भेटीला आले आणि नुसते हात हलवीत परत गेले असं इथल्या लोकांना वाटायला नको. आमच्या भेटीची यादगार म्हणून नवाब साहेबांनी परळी वैजनाथच्या या सनदा दिल्याच पाहिजेत. पेशव्यांचं ते आग्रही बोलणं पाहून वकील काही न बोलता आपल्या गाडीवरून हात फिरवीत गप्प बसून राहिले. बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी पेशव्यांची इजाजत घेतली. छावणी बाहेर त्यांना पोहोचते करण्यासाठी अंबाजी पंत बैठकीवरून उठले. वकील निघण्यापूर्वी बाजीराव त्यांना म्हणाले, आणि वकील, तुमच्याकरता आमची एक सूचना आहे. वकिलांच्या कपाळावर आठ्या चढल्या. 2.5-3 घटका झालेल्या भेटीत त्यांना समजून चुकलं होतं की पेशवे आपल्याला अडचणीत टाकण्यासाठी कोणती तरी अट आपल्यावर लादल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विशेष उत्सुकता न दाखविता ते नुसतेच उभे राहिले. पुन्हा भेटीसाठी आमच्या छावणीत जेव्हा तुम्ही दुसरी तशरीफ आणाल तेव्हा बरोबर 2-4 मदतगारांशिवाय दुसरे कोणीही आणू नका. दोस्ती खातर तुम्ही येता आहात. पेशव्यांच्या छावणीमध्ये दोस्तांनी खुशाल मोकळ्या मनाने यावं. त्यांच्या हिफाजतीसाठी जरूर पडली तर पेशव्यांचे हात समर्थ आहेत. समजलं? आवाज उंचावून पेशव्यांनी सांगितलं. जी हुजूर, असं म्हणत नाखुशीनं निजामाच्या वकिलानं पुन्हा कुर्निसात केला. 3 दिवसांनी नवाबाच्या फौजेमध्ये हालचाल सुरू झाली. पायदळ फौज मागे हटू लागली. 8 दिवसात बरीचशी फौज नवाबांच्या छावणीपासून दूर निघून गेली.
पौषातली थंडी सुरू झाली. दिवस लहान झाले. मांजरा नदीचं वाळवंट रात्री बर्फासारखं गार पडू लागलं. भेटीचा दिवस मुकरर झाला. बाजीरावांनी आपल्याबरोबर दावलजी सोमवंशी, शंभूसिंह जाधव आणि संताजी जाधव हे सरदार आणि अंबाजी पंत आणि इतर 2 मुत्सद्दी घेतले. बरोबर निवडक 1,500 स्वारांचा ताफा घेऊन नेमलेल्या दिवशी बाजीरावांनी मांजरा नदी ओलांडली. पेशवे हत्तीवर अंबारीत बसले होते. भरजरीचा दरबारी पोशाख करून वर मंदिरात मोत्यांचा तुरा खोवलेला होता. कमरेला शेल्यात कीन खाफी म्यानात रुपयाच्या नक्षीच्या मुठीचा बिछवा खोचून ठेवला होता. आपली पल्लेदार तलवार बाजीरावांनी मांडीशी ठेवली होती. तलवारीच्या मुठीला सोन्याचं पाणी दिलं होतं. मुठीवर कोंदणात रत्न बसवलेली होती. हत्तीच्या समोर उंटावर पेशव्यांची नौबत झडत होती. उंटाच्या मागे मराठी दौलतीचा जरीपटका फडकवीत 5 स्वार पाठीला बंदुका बांधून धीम्या चालीनं चालले होते. खवासखान्यात अंबाजी पंत बसले होते. त्यांची नजर चारी बाजूंना भिरभिरत होती. आघाडीला दावलजी सोमवंशीचं घोडेस्वाराचं पथक चाललं होतं. बाजूला जाधवांचे घोडेस्वार होते. पिछाडीला खास गुजरातीची पागा चालली होती. भेटीसाठी निजामानं एक प्रचंड शामियाना सजवून तयार ठेवला होता. शामियान्यावर पादशाही झेंडा फडकत होता. शामियान्याच्या आसपास पहाऱ्यासाठी असंख्य घोडेस्वार उभे होते. बाहेर शाही नौबती झडत होत्या. खासी निजाम साहेब हत्तीनीवर सोन्याच्या अंबारीत बसून पेशव्यांना सामोरे येण्यासाठी निघाले. शामियान्यापासून 300-400 कदम हत्ती पुढे चालल्यानंतर नवाबांनी आपली हत्ती उभी केली. समोरून बाजीराव पेशव्यांचा हत्ती डुलत येत होता. त्याच्या गळ्यातल्या चांदीच्या घंटांचा मंजूळ आवाज येत होता. हत्तीच्या पायापासून सोंडेपर्यंत चित्रविचित्र आकृती रेखाटून तो सजविलेला होता. गळ्यात रुपयाच्या कुयऱ्यांची माळ लोंबत होती. पायातल्या रुपयाच्या साखळ्या काळ्या रंगावर उठून दिसत होत्या. झुलत झुलत हत्ती निजामाच्या हत्तीपासून 20 कदमांवर येऊन उभा राहिला. हत्तीने सोंडवर करून चित्कार केला. निजामांनी माहुताला इशारा केला आणि त्यांची हत्ती खाली बसली. मग बाजीरावांचा हत्ती खाली बसला. माहुतांनी छोटीशी शिडी खाली सोडली. त्या शिडीवरून कमरेची समशेर सावरून बाजीराव खाली उतरले. नवाबसाहेब भेटीसाठी आतुरतेनं उभे होते. मोगली पगडीत हातभर उंचीचा माणिक मोत्यांचा तुरा झगमगत होता. कपाळावर आठ्यांच्या रेखा उमटलेल्या होत्या. 2 धूर्त डोळे पेशव्यांच्या हालचाली ससाण्याच्या वेगाने टिपीत होत्या. रोपलेल्या चेहऱ्यावर पांढऱ्या गलमिशांचे झुपके होते. करड्या रंगाची दाढी छातीपर्यंत आली होती. अंगावर मखमलीचा दरबारी जामानिमा पेहरलेल्या निजाम अलीची उंचीपुरी भव्य शरीरयष्टी नजरेत भरत होती. भेटीसाठी नवाब 4 पावलं पुढे आले. बरोबर फक्त 4 सरदार घेऊन बाजीराव भेटीसाठी आले. निजाम अलींनी बाहू पसरून बाजीरावांना आलिंगन दिलं. उभयतांची खांदेभेट झाली आणि भेट घेत असतानाच नवाबांनी बाजीरावांचं कुशल पुसलं. मग बाजीरावांचा हात धरून निजाम अलींनी त्यांना शृंगारलेल्या शामियान्यात नेलं. भेटीच्या जागेपासून शामियान्यापर्यंत काश्मीरी गालिचांच्या पायघड्या घातल्या होत्या. शामियान्यात शुभ्र चादरीवर गालिचांची बैठक पसरलेली होती. ठिकठिकाणी किनखापी पडदे सोडून त्यांच्यावर सुगंधी फुलांच्या माळा सोडल्या होत्या. पडद्यांना लागून दरबारी पोशाख करून खास बारदार उभे होते. खाशांच्या बैठकीसाठी गुडघाभर उंचीच्या गाद्या घालून त्यावर लोडतक्क्यांची बैठक केली होती. मसनदीच्या मागे चांदताऱ्यांची हिरवी निशाणं नक्षीदार काठ्यांवर लोंबत होती. एका बाजूला निजामाच्या मानकऱ्यांसाठी लहान लहान बैठकी सजवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला पेशव्यांच्या मानकऱ्यांसाठी बैठकी केलेल्या होत्या. निजामाची आणि बाजीरावांची भेट होताच नौबती, ताशे, करणे यांचा एकच आवाज झाला. पेशव्यांना हाती धरून नवाब मसनदीवर आले बसले. पाठोपाठ सारे मानकरी मुजरा करून आपापल्या आसनावर बसले. मग निजामाच्या कारभाऱ्यांनी भेटीची तबक पुढे आणली. भेटीच्या तबकांना स्पर्श करून निजामांनी हसून पेशव्यांकडे पाहिलं. मंद स्मित करून पेशव्यांनी त्यांना जबाब दिला. पहिल्या भेटीची यादगार म्हणून नवाबांनी बाजीरावांना बोरा एवढ्या मोठ्या पाणीदार मोत्यांची एक जोडी, 7 परचे वस्त्र, एक सुवर्णाचा रत्नजडित पंजा, 2 घोडे आणि एक हत्ती अशी नजर केली. पेशव्यांनी ती नजर स्वीकारली. नजराण्यांचा समारंभ आटोपताच पाठ न दाखविता कुर्निसात करून खासगी कारभारी मागे गेले. मग जरीची टोपी घातलेला नवाबांचा नाटक शाळांचा मुखत्यार 3 ठिकाणी लचकत मुरडत शामियान्यात आला. कुर्निसात करून नाच गाण्याची त्याने इजाजत मागितली. मग पेशव्यांच्या मनोरंजनाकरिता शामियान्यात मध्यभागी पसरलेल्या गोल गालिच्यावर नाच सुरू करण्यासाठी नवाबांनी आज्ञा दिली. 50 कलावंतिणींचा ताफा नाचाच्या तयारीत उभा राहिला. नवाबांच्या इशाऱ्यासाठी इशाऱ्यासरशी नाच सुरू झाला.
नवाबांनी स्वतः बाजीरावांना अत्तर लावलं. सबंध शामियान्यात अत्तराची उधळण केली. खुशबुदार फुलांचा गुच्छ बाजीरावांच्या हातात देऊन निजाम अली म्हणाले, आमच्या पदरचे नाचणार कसे नाचतात ते आता पेशव्यांनी पहावं. मनगटाभोवती गुंडाळलेल्या गजऱ्यांचा खुशबू घेत डोळे किलकिले करून नवाब समोरचा नाच पाहत बसले. घटकाभर नाच झाला. बाजीरावांनी उत्सुकतेनं नाच पाहिला. नाच आटोपून कलावंत परत गेल्यावर निजामांनी विचारलं, पेशवा साहेबांना नाच गाणं पसंद आया? एकदम बेहतरीन था, बाजीरावांनी उत्तर दिलं. मग ते पुढे म्हणाले, नवाब साहेब खास पादशाही रीतिरिवाजाचे मुरब्बी, त्यांच्या दरबारातले कलावंतही त्याच दर्जाचे असणार यात आम्हाला शंका नाही. आम्ही खुश आहोत. आगत स्वागताची ही बोलणी काही वेळ झाल्यानंतर नवाब बाजीरावांना घेऊन मागच्या छोट्या बिचोव्यात गेले. निवडक 5-10 मुत्सद्दी प्रत्येकाच्या बरोबर होते. तिथं बैठकीवर बसल्यानंतर पेशव्यांनी नवाबांना विचारलं, अशी कोणती मसलत नवाब साहेबांच्या मनात आहे की जी पत्रोपत्री उलगडता आली नसती? नवाबांच्या ओठ्यांनी सुरकुतलेला चेहरा किंचित थरथरला. त्यांच्या अंतरंगाचा ठाव त्या चेहऱ्यावरून लागत नव्हता. शामियान्याच्या मागच्या त्या बिचोव्यात कनातीच्या बाजूंनी सशस्त्र पहारेकरी उभे केले होते. नवाबांनी आपल्या हातानं इशारा करून त्यांना विदा केलं. बिचोव्यात आता मुत्सद्द्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. मग थोडं हसून निजाम अली म्हणाले, पेशव्यांनी आमची मुलाखत घ्यावी अशी आमची ख्वाहिश होती. त्यात काही गैर तर नाही ना? छे, गैर असण्याचा सवाल नाही. पण यापूर्वी नवाबांची आम्ही घेतलेली मुलाखत नवाबांना फारशी सुखावह नव्हती, म्हणून आता त्यांची भेट घ्यायचं आम्ही टाळत होतो. सुखावह नव्हती असं म्हणता आणि आमची भेट घेताना घाबरता? पेशवे घाबरले असं आम्ही समजावं काय? आम्ही घाबरलो हे नवाब कशावरून म्हणतात? आमची फौज मागे हटवावी अशी शर्त पेशव्यांनी घातली. त्यामागे भीतीशिवाय दुसरं कारण असेल तर ते सांगावं. कारण साफ आहे. वेळ प्रसंग आहे. काही कमी जास्त झालं तर नवाबांच्या फार मोठ्या फौजीची कत्तल होऊ नये अशी आमची ख्वाहिश होती. मतलब एवढंच की इत्तफाक से आम्हाला दगाफटका झाला तर उत्तरेकडे आमचे गेलेले सरदार तिथून मागे वळतील आणि नवाबांची एवढी मोठी फौज कोंडीत सापडून निष्कारण जान घालवून बसेल. पेशवे, तुम्ही बोलण्यात फार चतुर आहात असं आम्ही ऐकून होतो. आज आम्हाला त्याचा यकीन आला. पण एक ध्यानात ठेवा, आम्ही दोस्तीची अपेक्षा करीत असताना आमच्या पोटामध्ये तुमच्याबद्दल काही पाप असेल ही शंका सुद्धा तुम्ही घ्यायला नको होती. थोडं स्पष्ट बोलतो नवाब साहेब, पण तुमच्या दोस्तीचा एवढा अनुभव आम्हाला आलेला आहे की तुम्ही ज्याला दोस्ती म्हणता ती केव्हा आमच्या अंगाशी येईल याचा भरवसा नाही. पेशव्यांची बात आम्हाला समजली नाही. कोणती बाब आमच्या हातून घडली आहे की ज्यावर पेशव्यांनी नाराज व्हावं? एक का अनेक गोष्टी अशा आहेत. आमचे कोल्हापूरचे छत्रपती आपण नादी लावले होते. मराठी दौलतीच्या सेनापतींना मधाचं बोट तुम्हीच दाखवलं होतं. पंतप्रतिनिधींसारखे आमच्या सातारच्या दरबारातले मुत्सद्दी आमच्यापासून फोडले होते. ह्या साऱ्या तुमच्या दोस्तीच्याच हालचाली आहेत असं पेशव्यांनी समजावं काय? निजाम अली बाजीरावांच्या त्या गोंडस चेहऱ्यांकडे टकलावून पाहत होते. रोखठोकपणे पेशवे बोलत होते. ते पाहून नवाब स्वतःशीच हसत होते. मग ते म्हणाले, बाजीराव साहेब, एक बोललं तर खफा होऊ नका. बोला, जे दुरुस्त असेल ते आम्ही मान्यच करू. तुमच्या कोल्हापूरच्या छत्रपतींना किंवा तुमच्या मराठी दौलतीच्या सेनापतींना पंतप्रतिनिधींना आम्ही आमंत्रण पाठवलं नव्हतं आमच्याकडे या म्हणून. त्यांचेच आमच्याकडे एकापाठोपाठ एक गुप्त खलिते आले की पेशव्यांच्या विरुद्ध आम्हाला मदत करा. त्यांचे कारकून आमच्याकडे धरून बसले तरी बरेच दिवस आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं. मग आम्हालाही त्यांची थोडी गंमत करावीशी वाटली आणि त्यांना आश्रय देऊन काही दिवस आम्ही खेळवलं. तुमचे मराठी लोक स्वार्थाला आणि खोट्या प्रतिष्ठेला कसे चटकन बळी पडतात ते पाहून आम्हाला मोठं ताज्जुब वाटलं. बाजीराव साहेब, मराठ्यांनी आपल्या नशिबाला बोल लावण्याऐवजी आम्ही तुमचे लोक फोडतो म्हणून तुम्ही आम्हाला दोष देता याचं नवल वाटतं. पेशव्यांच्यावर आपण बिनतोड मात केली या खुशीनं नवाब साहेबांची मान ताठ झाली. एका क्षणाची उसंत न घेता पेशव्यांनी जबाब दिला, नवाब साहेब, शत्रूंना मिळणारे सरदार आणि मुत्सद्दी फक्त मराठ्यांच्यातच आहेत आणि तुम्हा मोगलांच्यात नाही असं समजण्याचं कारण नाही. हाँ, हो सकता है. कोई मामूली आदमी होगा? गडबडीनं नवाब साहेब म्हणाले. मामूली नहीं, मातब्बर है. कौन है वो बदतमीज? दूसरा कौन नवाब साहेब? खुद्द आपणच. अफसोस, क्या बात कर रहे हैं आप? गुस्सा करणार नसाल तर बोलतो. पेशव्यांची नजर टाळून नवाब म्हणाले, हा बोलो, हम सुनते हैं. दक्षिणेतील सुभेदारी पदरात पाडून पातशहाचा निरोप घेऊन तुम्ही दक्षिणेत आला. खरं म्हणजे तुम्ही पातशहाचे वफादार नोकर.
ती वफादारी विसरून दक्षिणेत तुम्ही पातशहापासून फुटून स्वतःचं राज्य स्थापन करता आहात. धनाशी ही नेमखरामी नाही तर काय आहे? पण बाजीराव साहेब, आम्ही शत्रूला तर मिळालो नाही. पातशहांनी आपला बंदोबस्त करण्याकरिता फौज पाठवली होती. त्यावेळी नवाब साहेब, तुम्ही आम्हा मराठ्यांची मदत घेतली होती. त्या झुंजात बादशहाचा मनसबदार कुणी मारला ते आठवा आणि मग मराठ्यांना नावं ठेवा. जबाब न देता नवाब साहेब गप्प बसले. निजाम आणि पेशवे यांचं बोलणं चढायला लागलं असं पाहताच अंबाजीपंत मध्ये बोलले, नवाब साहेब, या जुन्या गोष्टी आहेत. हे आपल्याला आजच उगाळत बसण्याची जरुरी नाही. आपल्या आमंत्रणाप्रमाणे पेशवे इथं आले आहेत. उभयतांच्या हिताचं काही बोलता आलं तर आपण बोलावं. एकदम मान हलवून नवाब साहेब म्हणाले, हा हा, आमच्याही दिलात तेच आहे. दक्षिणेची सुभेदारी घेऊन आम्ही इकडे आलो आहोत. पेशव्यांचे कामदार आमच्या सुभ्यामध्ये चौथाई आणि सरदेशमुखी वसुली करतायत हे आम्हाला मंजूर नाही. ते तर पालखेडच्या तहातच आम्ही नवाब साहेबांच्याकडून कबूल करून घेतला आहे. पेशवे नवाबांना अडवून म्हणाले, ती शर्त आम्ही पूर्वीच कबूल केली आहे हे खरं, पण आम्हाला पेशव्यांकडून एक वचन पाहिजे. ते मिळालं तरच आम्ही तो तह पाळू. दुरुस्त असेल तर आम्ही वचन देऊ. नवाब साहेबांनी बोलावं. आम्हाला अंदेशा येतो की दक्षिणेच्या आमच्या सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याच्या निमित्तानं पेशवे सारेच सुभे घेऊन पाहत आहेत. नाही नवाब साहेब, ती कल्पना सुद्धा आमच्या मनात नाही. आज नसली तरी उद्या येईल, गंभीर आवाजात नवाब म्हणाले. उद्याचं काही सांगता येत नाही आणि उद्यासाठी आम्हाला बांधूनही घेता येत नाही. बांधून घेऊ नका, पण पेशव्यांच्या मनामध्ये काय आहे त्याचा आम्हाला अंदाज आहे. उत्तरेकडे मुघल सल्तनत आहे, ती पालथी घालावी हा पेशव्यांचा इरादा आहे. दोन भेदक डोळे बाजीरावांचा वेध घेत बोलत होते. हा दुरुस्त. ताडकन पेशव्यांनी जबाब दिला. अवघा हिंदुस्थान यवनांच्या कचाट्यातून सोडवून तीर्थक्षेत्र मोकळी करावी, त्यासाठी हिंदवी स्वराज्याचा हा खेळ थोरल्या महाराजांनी सुरू केला आहे. आम्ही त्यांचे पायी, तेव्हा आमची ती मंजिल दिसेपर्यंत मराठी थांबणार नाही. यात आम्हाला लपवण्याजोगं काहीच नाही. निजामातला मुत्सद्दी एकदम खडबडून जागा झाला. सावधपणे त्यांनी आपलं मनोगत बोलून दाखवलं. ठीक आहे, नर्मदेच्या उत्तरेला मराठे जे जे करतील त्यात आम्ही बिलकुल दखल देणार नाही. आणि त्याचा मोबदला? अंबाजी पंतांनी विचारलं. त्याच्या मोबदल्यात आमच्या सुभ्यातून तुमचा हक्क वसूल करण्याव्यतिरिक्त तुम्ही आम्हाला तकलीफ देऊ नये. नवाब साहेबांच्या या सूचनेचा आम्ही विचार करू. असं म्हणून आणखी किरकोळ बोलणी झाल्यानंतर नवाबांशी झालेली पेशव्यांची पहिली मुलाखत संपली. मांजरा नदी काठी पेशव्यांचा महिनाभर मुक्काम होता. मुत्सद्द्यांच्या गाठी भेटी अहोरात्र चालू होत्या. अटींच्या याद्या या छावणीतून त्या छावण्यात फिरत होत्या. कधी रागानं, कधी लोभानं, कधी आडवणानं प्रत्येक बाजू दुसऱ्याला आजमावित होती. अखेरीस पेशव्यांनी आपल्या अटी निजामांच्या गळी उतरवल्या. चंदीचंदावरला शिवाजी महाराजांचं राज्य होतं. ते निजामांनी शाहू छत्रपतींच्या नावे करून द्यावं ही महत्वाची अट पेशव्यांनी निजामांकडून कबूल करून घेतली. आणि पेशव्यांच्या कर्जासाठी खानदेश, औरंगाबाद, विजापूर या सुभ्यांमध्ये 50 लाखांचा मुलूक पेशव्यांना तोडून द्यावा ही शर्त कबूल करून घेतली. निजामालींनी स्वतःला लेखी करारात गुंतवून घेतलं नाही, पण पेशव्यांशी गुप्तपणे पुराणावर हात ठेवून कसम खाऊन शर्ती कबूल केल्या. त्या मोबदल्यात त्यांनी दक्षिणेतल्या सुभ्यातली शांतता मिळवली. मांजरा नदीच्या काठावरून नवाबांची शाही दावत घेऊन बाजीराव परत फिरले. तेव्हा ते स्वतःशीच हसत होते. मनात तहाच्या अटी घोळत होत्या. हात समशेर कुरवाळीत होत्या. उत्तरेस दिल्लीपासून दक्षिणेत कर्नाटकापर्यंत प्रत्येक दरबार पेशव्यांच्या निजाम भेटीकडे कान लावून बसला होता. निजामाची भेट घेऊन 50 लक्षांच्या मुलखाच्या सनदा घेऊन पेशवे पुण्याला परत आले. ही बातमी समजताच मराठी दौलतीत सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. जिकडे तिकडे आनंदोत्सव सुरू झाला. पेशव्यांनी केवळ स्वतःचा फायदा पाहिला नाही, तर थोरल्या छत्रपतींपासून चालत आलेले चंदीचंदनावरचं राज्य नवाबाकडून आपल्याकडे मागून घेतलं म्हणून शाहू छत्रपतींना आनंद झाला. भेटीची बातमी साताऱ्यास पोहोचताच त्यांनी नौबत वाजवली. हत्तीवरून साखर वाटली आणि तोफांचे 4-5 बार केले. नानांनी चिमाजी आप्पांना खुशीची वर्तमान कळवली. उत्तरेला मोहिमेत गुंतलेल्या फौजेमध्ये आनंदी वातावरण पसरलं. खुशालीचे तोफांचे बार झाले. बाजीराव निजामाची भेट आटोपून पुण्याला परत आले तेव्हा गारपीरापासून ते शनिवारातल्या हवेलीपर्यंत एखाद्या प्रचंड मोहिमेत विजय मिळवून यावा त्याप्रमाणे मिरवत ते आपल्या हवेलीपाशी आले. माळवा, बुंदेलखंड, राजपुताना इकडे गेलेल्या मराठी फौजा रोज एक विजय मिळवित होत्या. विजयाच्या वार्ता दररोज जासूद पुण्यात पोहोचवित होते. 8-15 दिवसात त्यांची भेट घेण्यासाठी चासेहून बाजीरावांच्या सासूबाई शिवबाई आल्या.
भिवबाई आपला राग विसरून शनिवारच्या हवेलीत आली. बाजीराव आल्यापासून राधाबाईंच्या जवळ अनुबाई येऊन राहिल्या होत्या. त्याही होत्याच. वाईहून पेशव्यांच्या सूनबाईंना घेऊन रास्ते पुण्यात आले. कुलाब्याहून अन्नपूर्णाबाई आल्या. नव्हते चिमाजी आप्पा. ते दूर हिंदुस्थानात खंडण्या वसूल करीत होते. आपतेष्टांच्या संगतीत 4-8 दिवस बाजीरावांचे मोठ्या सुख समाधानात गेले. हुताशनी 8 दिवसांवर आली होती. त्या उत्सवाकरिता बाजीरावांनी आपले इष्टमित्र शनिवारच्या हवेलीत जमा केले. शाहू छत्रपतींची आज्ञा घेऊन नानासाहेब, महादोबा, पुरंदर बरोबर घेऊन पुण्यात आले. हवेलीमध्ये रंगांचे होत ठिकठिकाणी तयार ठेवले. 5 दिवस फडावरची सारी कामं बंद होती. हुताशनी निमित्त साऱ्या शहराला सणासुदीची कळा आली होती. खुद्द बाजीराव पेशवे हुताशनीच्या वेळी 10 साल बहुतेक मोहिमेवर असत. याच वर्षी हुताशनीचा सण ते पुण्यात साजरा करीत होते. दिवसभर रंग खेळल्यानंतर संध्याकाळी रंगपंचमीचा दरबार आणि नाचगाणं होणार होतं. रंगाचे होत चौकाचौकार ठेवण्यासाठी सेवकांची धावपळ चालू होती. खासगीकडे कारकून निरनिराळ्या हौदांमध्ये रंग योग्य तऱ्हेने तयार झाले की नाही हे पाहत होते. सबंध वाड्यामध्ये रंगाची अशी एकच गडबड उडाली असताना येसुदासी काशीबाईंच्या दालनामध्ये घाईघाईनं धावली होती. पांढरी शुभ्र जरीची साडी नेसून काशीबाई बसल्या होत्या. येसूला धावत आलेली पाहताच त्यांनी ताडलं की हवेलीमध्ये काहीतरी विशेष घडलं आहे आणि ते येसूला आपल्याला सांगावयाचं आहे. त्यांनी विचारलं, काय ग, रंगाची तयारी झाली ना? पुरुष मंडळी कुठे आहेत? धापा टाकीत येसूनं उत्तर दिलं, रंग 3ऱ्या प्रहरी खेळणार आहेत. एक मंडळी हवेलीमध्ये सदरेवर जमा होत आहेत. मग तू अशी गडबडीनं का आलीस? बाईसाहेब, आपल्या कानांवर आलं नाही? काय आहे? आप्पा स्वामींच्या नव्या बाईसाहेब नुकत्याच कुलाब्याहून आल्याची खबर आपल्याला असेलच. त्याचं राहू दे. तुझी गडबड काय चालली ते अगोदर सांग. तेच सांगते बाईसाहेब. आज रंगाचा दरबार आहे. तेव्हा आप्पा स्वामींच्या बाईसाहेब हे रंग खेळण्याकरिता तयार होऊन बसले आहेत. अगं बाई, खरंच? मातुश्रीबाईंनी त्यांना सांगायला पाहिजे होतं. सांगितलं ना? काय सांगितलं? बाईसाहेब, मातुश्रीबाईंनी त्यांना जवळ बोलावून एक थोबाडीत ठेवून दिली. आश्चर्यानं काशीबाईंचे डोळे विस्फारले. त्यांनी विचारले, पण काय झालं? काय व्हायचं? अहो, त्या बाईसाहेब आपल्या धाकट्या धन्यांना काय म्हणायला माहित आहे? कोणाला? नानाला? होय, त्यांनाच. धाकटे धनी त्यांच्या दालनासमोरून जात होते. त्यांनी थांबवून आपल्या अंगावर रंग टाकायला सांगितलं. नवल आहे बाई, पण असं कसं त्या म्हणाल्या? कसं म्हणाल्या म्हणजे काय? आपल्या धाकट्या धन्यांनी मातुश्रीबाईंची नजर चुकवून केव्हा तरी आपल्या सुनबाईंच्या अंगावर रंग टाकलेला त्यांनी पाहिलं आणि तसाच रंग आपल्याही अंगावर टाकावा म्हणून त्यांनी चक्क धाकट्या धन्यांना सांगितलं. मातुश्रीबाईंच्या ते कानांवर जाताच त्या रागानं लाल झाल्या आणि मग त्यांनी जवळ बोलावून त्यांच्या गालावर आपली पाचवी बोटं उमटवली. अगं बाई, आई ग! काशीबाई कळवळल्या. त्यांनी विचारलं, आता जाऊबाई कुठं आहेत? बसल्या आहेत एका बाजूला मान खाली घालून मुळू रडत. त्यांची दासी त्यांना समजावते आहे. ते पाहूनच तर मी आपल्याला सांगायला आले. सांगितलंच ते बरं झालं, पण थोडा जिभेला लगाम घाल आणि आता जा त्यांच्याकडे आणि जाऊबाईंना म्हणावं आम्ही बोलावलं आहे. असा तशाच या. त्यांना इकडे घेऊन येऊ? हो. तरी येसू चटकन गेली नाही. ते पाहून काशीबाईंनी भुवयावर उचलल्या. त्यांच्या चर्येकडे पाहत येसू अडखळत म्हणाली, पण थोरल्या मातुश्रीबाईंना ते आवडायचं नाही. ते आम्ही पाहतो. दासींनी सांगितलेलं काम करावं. थोड्याच वेळात येसूच्या पाठोपाठ अन्नपूर्णेला तिची दासी घेऊन आली. काशीबाई खाली गादीवर बसल्या होत्या. त्यांनी आपल्या शेजारी अन्नपूर्णेला बसवून घेतलं. दासींना महालाबाहेर जायला सांगितलं. मग त्यांनी अन्नपूर्णेच्या पाठीवरून हात फिरवला. रडून तिचे डोळे लाल झाले होते. गालांवर आसवांचे ओघळ होते. काशीबाईंनी चौकशी केली. काय झालं? आम्हाला सारं सांगा पाहू. ममतेनं काशीबाईंनी हात फिरवलेला पाहताच अन्नपूर्णेला रडण्याचा उन्हाळा आला. काशीबाईंच्या खांद्यावर मान टाकून मुंडके देत ती रडू लागली. तिला थोपटीत काशीबाई म्हणाल्या, जाऊबाई, असं काय करायचं? मी आहे ना, मला सांगा बरं सगळं. काय झालं ते? मातुश्रीबाई तुमच्यावर का रागवल्या? अशी कोणती आगळीक तुमच्याकडून झाली? सुंदत अन्नपूर्णा म्हणाली, आमच्याकडून काहीच आगळीक झाली नाही, तरी सासूबाईंनी आम्हाला शिक्षा केली. पण तुम्ही काय केलं? आम्ही काहीच केलं नाही. आज रंगाचा सण आहे ना, तेव्हा आमच्या सुनबाईंच्या अंगावर चिरंजीवांनी रंग टाकलेला आम्ही पाहिला. तेव्हा आमच्याही अंगावर रंग टाका असं आम्ही त्यांना म्हणालो. मग आमचं काय चुकलं? अन्नपूर्णेनं मान वर करून काशीबाईंच्याकडे पाहिलं. तिची निरागस चर्या पाहून काशीबाईंना वाईट वाटलं. त्या मुलीला समजवावं तरी कसं हे त्यांच्या चटकन लक्षात येईना.
मग त्या एवढंच म्हणाल्या, हे पहा, तुम्ही लहान आहात, आम्हाला मुलीसारख्या आहात, तेव्हा तुम्हाला असं काही करावंसं वाटलं तर अगोदर आम्हाला विचारत चला. डोळ्यांची उघडझाप करीत पदरानं नाक पुसून अन्नपूर्णेनं विचारलं, पण थोरल्या बाई, आमचं चुकलं तरी काय? गोपिकेनं केलं त्यापेक्षा आम्ही वेगळं का काही केलं? जाऊबाई, ते आम्ही तुम्हाला नंतर समजावून सांगू. आता आम्ही सांगता तेवढं ऐका. आमचे भाऊजी मोहिमेवर आहेत ना, ते परत आले म्हणजे आम्ही सांगू त्यांना तुमच्या अंगावर रंग टाकायला. काशीबाई अन्नपूर्णेची समजूत घालीत होत्या. तेवढ्यामध्ये येसून वर्दी दिली, धाकटे धनी इकडेच येत आहोत. नाना का? होय तेच. मग अन्नपूर्णेकडे वळून काशीबाई म्हणाल्या, तुम्ही आता मातुश्रीबाईंच्या दालनाकडे जा आणि मघाशी आम्ही जे काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. समजलं ना? खाली मान घालून होय म्हणून अन्नपूर्णेनं जाऊबाईंना नमस्कार केला आणि दासीला घेऊन ती दालनातून बाहेर पडली. नाना काशीबाईंना भेटायला आले होते. डोईला रंगीत फेटा बांधलेला होता. अंगात पांढरा शुभ्र अंगरखा घालून पायामध्ये सफेद सुरवार घातली होती. चिरंजीवांच्या अंगावर रंगांचे शिंतोडे उडालेले पाहून काशीबाईंनी गालात हसून चौकशी केली. अजून रंगाचा खेळ तर सुरू होणार आहे. एवढ्यात चिरंजीवाच्या अंगावर कुणी रंग टाकला? मातुश्रींची नजर टाळून नाना म्हणाले, रंगांची व्यवस्था करीत होतो, कुठंतरी शिंतोडे उडाले असतील, नाहीतरी संध्याकाळपर्यंत हा पांढरा पोशाख रंगाला भिजून जायचाच आहे. आता एवढ्या तातडीनं आला, काही विशेष काम आहे? आज रंगांचा दरबार झाल्यानंतर हवेलीमध्ये कलावंतांचा नाच होणार आहे. त्यासाठी कोणते कलावंत निवडावेत म्हणून आम्ही राऊस्वामींना विचारलं, तेव्हा त्यांनी आपल्याकडे बोट दाखवलं. त्यात आम्हाला काय विचारायचं? तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्यच आहे. तेच म्हणतो मी, आम्ही कलावंतांना आज्ञाही देऊन ठेवली आहे. एखाद्या वेळी राऊस्वामी आपल्याला विचारतील की आपली आज्ञा घेतली की नाही, म्हणून आम्ही आपल्या कानावर घालण्यासाठी आलो आहोत. मग कोणत्या कलावंतांना आज नाचण्यासाठी आपण सांगितलं आहे? मस्तान कलावंत. ठीक आहे. आणि मग चिरंजीवांच्या वरून नजर वळवून काशीबाई म्हणाल्या, नाहीतरी आम्हाला त्यातलं काय समजतं? तुम्हीच जाणकार आहात. नानासाहेबांनी चमकून मातोश्रींकडे पाहिलं आणि ते म्हणाले, बोलण्यातला मतलब आमच्या ध्यानात आला नाही. त्यात कसला आला आहे मतलब? आता तुम्ही मोठे झालात, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नानासाहेबांच्या एवढंच लक्षात आलं की मातोश्रीबाईंच्या या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे. मग आणखी काही किरकोळ बोलून नमस्कार करून त्यांनी काशीबाईंचा निरोप घेतला. दालनातून बाहेर पडताना पोशाखवरच्या गुलाबी शिंतोड्यांकडे पाहून ते गालात हसत होते.